या ठिकाणी येणाऱ्या 11 एप्रिलला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आपण जयंती साजरी करत आहोत. येणाऱ्या 14 एप्रिलला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण जयंती साजरी करत आहोत. या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने सत्यशोधक दर्पणच्या माध्यमातून विचाराचा जागर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतभर हा साजरा होत आहे. त्यानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने जो विषय आहे भारतीय संविधान आणि राष्ट्रध्वज, राष्ट्रध्वज आहे त्याच्यावर अशोक चक्र आहे, तो विषय मी आपल्यासमोर मांडत आहे. या ठिकाणी प्रथम महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या जयंतीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. माझ्या बांधवांनो, आपण पाहिले 14 एप्रिल 1891 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. 7 नोव्हेंबर रोजी सातारा ह्या गावातील शहरातील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला. तो दिवस 7 नोव्हेंबर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर आपण विद्यार्थी दिवस म्हणून शासनाकडून आपण साजरा करतच असतो. आणि बाबासाहेबांचा पुढे जर गेलं तर आपण 14 तळ्याचा सत्याग्रह असेल 20 मार्च 1927ला, त्याच्यानंतर काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, पुणे करार असेल, त्याच्यानंतर धर्मांतराची घोषणा असेल आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं ह्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. पण खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्टला, पण खऱ्या अर्थाने ह्या भारतातील माणसाला कधी मिळालं असेल तर 26 जानेवारी 1950 रोजी मिळालं. आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने भारत देश प्रजासत्ताक झाला. आणि त्या गोष्टीच्या निमित्ताने जो आपला विषय आहे भारतीय संविधान आणि राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र, राष्ट्रध्वज जो आमचा आहे, या ठिकाणी 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, हे राष्ट्रीय सण आहेत आमचे. आमच्या महाराष्ट्रापुरतं जर आपण गोष्ट जर पाहिली तर 1 मे कामगार दिन, महाराष्ट्र दिनची आपण स्थापना झाली 1 मेला, त्या दिवशी आपण ध्वजारोहण करत असतो. त्याच्यानंतर 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असतो, त्या दिवशी आपण ध्वजारोहण करत असतो. हे महाराष्ट्रापुरते झाले. त्या दिवशी त्या तिरंगाला आपण सॅल्यूट करतो, मानवंदना करतो, ध्वजारोहण हा कार्यक्रम होतो. म्हणजे गाव पातळीपासून सरपंच ते आपल्या देशाचे प्रधानमंत्री त्या राष्ट्रध्वजाला सलामी देतात. मग प्रशासकीय याच्यामध्ये जर पाहिलं ग्रामसेवकापासून ते राष्ट्रपतीपर्यंत त्या ध्वजाला, राष्ट्रीय ध्वजाला सलामी देत असतात, आपण पाहिलेलं आहे. मग जो राष्ट्रध्वजावर सर्वात वरचा केसरी कलर आपला भगवा कलर जो आहे तो त्यागाचं प्रतीक आहे, मध्ये पांढरा कलर आहे तो शांततेचं प्रतीक आहे, आणि सर्वात खाली हिरवा कलर आहे तो आपला भारत देश कृषीप्रधान देश असल्यामुळं तो हिरवा कलर आहे. आणि मध्ये जो अशोक चक्र आहे तो आलं कुठून? ह्या समतेच्या विचाराचा अशोक चक्र, बुद्धांच्या विचाराचा अशोक चक्र आलं कुठून? त्या भारतात मध्ये बिहार राज्यातून सारनाथ ह्या ठिकाणाहून 1904 मध्ये त्याचं उत्खनन झालं आणि त्या ठिकाणी राजमुद्रा जी सम्राट अशोकाचा अशोक स्तंभ म्हणून ती भेटली पुरातन विभागाला. आणि त्याचा तीच विरासत बाबासाहेबांनी त्या राजमुद्रेमधलं अशोक चक्र राष्ट्रध्वजावर घेतलेला आहे. आणि भारत देशाचा जो आपला राजमुद्रा आहे, राजचिन्ह आहे आमचं, ती कुठलं आहे? म्हणजे 4 सिंह, इकडे घोडा आहे, मध्ये अशोक चक्र आहे, इकडे बैल आहे. आता 4 सिंह आहे, त्याचा काय इतिहास आहे, म्हणजे राजमुद्रेचा काय इतिहास आहे आपण जाणून घेऊया. 4 सिंह म्हणजे 4 दिशा आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आणि सिंह कसे ढरकाळी मारत आहेत 4ही दिशेला, कारण की बुद्धांना, तथागत बुद्ध हे राजपुत्र होते. ह्या जगामध्ये ज्यांनी प्रथम विज्ञानवादी भूमिका मांडली, त्यांनी 4ही दिशेला 4ही सिंह काय करतात? ढरकाळी फोडतायत. 4ही दिशेला तुम्हाला काम करायचं आहे, समतेचा विचार द्यायचा आहे. चरत भिकवे चारिकम, बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, अधि कल्याण, मध्य कल्याण आणि अंतिम कल्याण म्हणतात. तो त्या समतेच्या विचारावर चालल, 100% त्याच्या जीवनामध्ये सुख आणि सुखच मिळेल. आणि 4 सिंह 4 ठिकाणी 4 दिशेला ढरकाळी फोडतात. मध्ये अशोक चक्र आहे, एका साईडला घोडा आहे, एका साईडला बैल आहे. घोडा हे आमचं प्रगतीचं, आमच्या स्पीडचं उदाहरण आहे, आमच्या वाहनाचं उदाहरण आहे. आणि जो बैल आहे आमच्या शेतकऱ्याचा मित्र आहे. कृषीप्रधान देश असल्यामुळे बैलाच्या वतीनं आम्ही नांगरणी करतो, त्याच्यामुळे त्या ठिकाणी बैल घेतलेला आणि मध्ये अशोक चक्र घेतलेलं आहे.
आणि तेच अशोक चक्र आम्ही कुठे घेतले? राष्ट्रध्वजावर घेतलेलं आहे. मग त्या अशोक चक्राचा काय इतिहास आहे? त्याच्यामध्ये 23 आऱ्या नाहीत ना, 25 आहेत, 24च आहेत. त्याच्यामागे वैज्ञानिक कारण आहे. 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र. रात्रीनंतर दिवस आहे, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे आपणाला जायचं, म्हणजे समतेचा विचार घ्यायचा. चक्र हे गतिमान आहे, एका जागी आम्ही थांबायचं नाही. आपण जर पाहिलं, नदी वाहते, नदी जर पाणी जर एका जागी थांबलं तर सरतं. मग त्याप्रमाणे आपले विचार काय राहावे? प्रगतिशील असले पाहिजे. म्हणून चक्र हे गतिमान आहे. आणि अशोक चक्राचा इतिहास आहे, प्रत्येक आरीचा इतिहास आहे. म्हणून 12 तासाचा रात्र आणि 12 तासाचा दिवस म्हणून 24 अशोक चक्रामध्ये आऱ्या आहेत, आऱ्या आहे. आणि तो इतिहास आहे. आता राहिली गोष्ट राजमुद्रा. भारत देश राजमुद्रेवर चालतो. मान सन्मान मिळाला राजमुद्रा म्हणून. भारत देशाची ओळखच राजमुद्रा आहे. आणि अशोक चक्र त्या राजमुद्रेवरून घेतलेला आहे. आणि अशोक चक्राचा इतिहास, त्याला मान सन्मान आमच्या राष्ट्रध्वजावर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक चक्र लिहून ठेवलेलं आहे. भारतीय संविधानातील आर्टिकल जर 51 जर आपण पाहिलं, वाचलं, तर आपल्या लक्षात येईल, आमचं राष्ट्रगीत असेल, आमचा राष्ट्रध्वज असेल, त्याचा मान सन्मान करणं प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. आपण पाहिलंय. पण शोकांतिका अशी आहे, आम्ही धर्माचे आमच्याकडे ग्रंथ आहेत. एक भारतातील जो आमचा सर्वात मोठा जो ग्रंथ आहे, तो भारतीय संविधान हा मोठा ग्रंथ आहे, नागरिकांचा ग्रंथ आहे. आपण धर्माचे ग्रंथ वाचतो, ठीक आहे, वाचा, पण तो वाचण्याचा सुद्धा अधिकार आमचा जो राष्ट्रीय ग्रंथ आहे भारतीय संविधान तो देतो. जगण्याचा अधिकार देतो. आम्हाला जर काही झालं, आमच्यावर जर अन्याय झाला, तर आपण कुठं जातो? धर्माच्या मंदिराकडे जात नाही, धर्माकडे जात नाही. आम्ही कुठं जातो? भारतीय संविधानाकडे येतो. पोलीस स्टेशनला तक्रार देतो, कोर्टामध्ये जातो. म्हणजे भारतीय संविधानानुसार ही प्रक्रिया चालते. म्हणून ह्या ठिकाणी जयंतीच्या अनुषंगाने संपूर्ण भारतवासियांना मी सांगतो, जे विषमतावादी लोक आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला एका जातीपुरतं, एका धर्मापुरतं बंदिश करण्याचा जो प्रयत्न आहे, किंवा ज्यांच्याकडे नॉलेज नाही, लॅक ऑफ नॉलेज आहे, अर्धवट नॉलेज आहे, अशा लोकांना सुद्धा ह्या मुलाखतीद्वारे मी सांगू इच्छितो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी, मग स्त्री असो का पुरुष असो, त्यांच्यासाठी काय केलं एकदा भारतीय संविधान काढा आणि वाचा. एक माणूस म्हणून, एक भारतातला नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य आहे. मग तुमचा मताचा अधिकार असेल, 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू, अरे कुठून मिळाला तुम्हाला? जो धर्मग्रंथ आम्हाला, एखाद्या महिलेला किंवा माणसाला जो अधिकार देऊ शकले नाही, तेवढे भारतीय संविधानानं दिलेले आहेत. त्याची आपल्याला जाण असणं गरजेचं आहे. या ठिकाणी एवढीच मी अपेक्षा करतो, एक नागरिक म्हणून आपल्याकडे भारतीय संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ तुमच्याकडे असला पाहिजे. आणि आमचा ध्वज कुठला आहे? तो राष्ट्रीय ध्वज आमचा जो आहे, जो तिरंगा आहे, त्याच्यामध्ये अशोक चक्र आहे, तो आमचा राष्ट्रीय ध्वज आहे. त्याचा मान सन्मान करणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. या अनुषंगाने एवढंच या ठिकाणी सांगतो. मला अपेक्षा आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय संविधानाचा जागर होणं गरजेचं आहे. शासनाच्या माध्यमातून 1950 पासून भारतीय संविधानावर उद्देशिकेचं आपण वाचन आपण करतच असतो 26 नोव्हेंबरला. आणि ह्या वर्षी 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी हर घर संविधान हे आपण राबवलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या दिवशी बाबासाहेबांची जयंती आपण नाचून नाही, वाचून साजरी केली पाहिजे. भारतातील प्रत्येक नागरिकांनी त्या दिवशी 14 एप्रिलच्या दिवशी आपल्या घरामध्ये भारतीय संविधानाची प्रत ठेवून बाबासाहेबांना अभिवादन करणं गरजेचं आहे. आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं ह्या भारत देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. ह्या भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, भारतीय संविधानच वाचू शकतो. आणि त्याच्यामुळेच आम्ही सर्वजण एकत्रित आहोत. ह्या प्रसंगी एवढंच सांगतो. पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या सर्व भारतातील बांधवांना शुभेच्छा देतो. आणि सत्यशोधक दर्पणच्या माध्यमातून जो बाबासाहेबांच्या विचाराच्या जागरचा आपण विचाराचा प्रचार आणि प्रसार करतात, त्यांना धन्यवाद देतो. ह्याच ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.